नमस्कार मित्रांनो, माझे नाव सनी खुडे. मोटिवेशन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे, आता बोलू नका पाठीमागच्या जन्माचे कर्माचे भोग भोगत आहे. सनी खुडे मोटिवेशनल मराठी. आता मी सुरुवात करतो. तर मित्रांनो, माझं मत आहे की आपल्याला पाठीमागचा जन्म आठवत नाही. त्यावेळेला आपण काय चूक केली, कसे वागलो, आपल्याला काहीच माहीत नाही. तर त्याबद्दल आपण आपल्या माथ्यावर खापर का फोडावं? का असा विचार करावा की पाठीमागच्या कर्माचे जन्माचे भोग भोगत आहे म्हणून? जर आपल्याला पाठीमागचा जन्म माहीत नाही की आपण कोण होतो, आपण कोणाला काय शिक्षा दिली, आपण कोणाला काही केलं, काय केलं, जर आपल्याला ते माहीतच नाही तर विनाकारण आपण आपल्याला दोषी का मानून घ्यायचं? मला माझ्या पाठीमागचा जन्म आठवत असेल, मी केलेलं काही वाईट कृत्य जर मला आठवत असेल, तर मी मात्र त्या पापाचे प्रायश्चित्त करेल. पण तरीही मी असा विचार करेल की पाठीमागच्या जन्मी परमेश्वराने माझ्याकडून पाप पुण्य करून घेतले आहे. मी एक पुतळा आहे आणि माझ्या बाबतीत जो काय लेखाजोखा दिला असेल तो परमेश्वराने लिहिला आहे. तर मग मी गुन्हेगार कसा, तर मी पापी कसा, असा प्रश्न इथे उपस्थित होतो. त्यामुळे मित्रांनो, जर आपल्याला माहीत नाही की आपण पाठीमागच्या जन्मी कोण होतो, आपण काय केलं, जर आपल्याला हे माहीत नाही तर आपल्यालाही हेही बोलायचा अधिकार नाही की पाठीमागच्या जन्माचं कर्माचं भोग भोगत आहे. आता इथून पुढे असं बोलू नका मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.